हां, याआधी आपण मॅग्नेटिझम 11चं मॅग्नेटिझम आपण सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, त्याच्या प्रॉपर्टीज, मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी हे कन्सेप्ट आपण तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. आता आपण टॉर्क हा बार मॅग्नेटवर कसा एक्झर्ट होतो, टॉर्क ॲक्टिंग ऑन bar magnet, torque acting on bar magnet in a uniform magnetic field, in a uniform magnetic field. अतिशय इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. सध्या आपल्या स्टेट बोर्डामधून याला जरी वगळलं असलं तरी हे NCERTला आहे आणि नीटसाठी पण याचा फॉर्म्युला यूजफुल आहे. नीट असेल, JEE असेल, या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हा कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे. हा जर आपण डेरिव्हेशनच्या दृष्टीने पाहिला तर याच्यामध्ये 3 ते 4 कन्सेप्ट आहेत आणि फॉर्म्युला जेव्हा आपण डिराईव्ह करतो तेव्हा याच्यावर किमान 10 MCQ तयार होतात. ते MCQ पण आपल्याला सोडवता आले पाहिजेत. तर पहा, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डला मी स्ट्रेट लाईननं रिप्रेझेंट करायला लागले आणि ॲरो एकाच बाजूला दाखवते. हे काय आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. अ बार मॅग्नेट, या बार मॅग्नेटचं नाव आपल्याला माहिती आहे की नाव ठेवल्याशिवाय कोणाला ओळखता येत नाही. हा जो बार मॅग्नेट आहे त्याचं नाव आहे AB. एच्या ठिकाणी N पोल आहे, त्याची पोल स्ट्रेंथ +M आहे. Bच्या ठिकाणी S पोल आहे, त्याची पोल स्ट्रेंथ -M आहे. सेपरेटेड बाय अ डिस्टन्स ऑफ 2L आहे. सेंटर याचा O आहे आणि या बार मॅग्नेटनी या मॅग्नेटिक फील्डला θ एवढ्या अंशाचा कोन केलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत मी जे काही बोलले ते सरळ सरळ मराठीतून बोलले, कारण डेरिव्हेशन आणि फिगर ही आपल्याला मातृभाषेमधून चांगली कळते. पण आपल्याला मातृभाषेमधून पेपर लिहायचा नाही आहे, तर तो इंग्लिशमधून लिहायचा आहे. म्हणून आपण इंग्लिशमधून ते कसं आपल्याला रिप्रेझेंट करता येतं किंवा कसं लिहावं आपण, याच्यासाठी मी परत आता इंग्लिशमधनं तुम्हाला सांगते. कन्सिडर अ बार मॅग्नेट AB consisting of N and S pole having pole strength +M and -M separated by a distance of 2L placed in a uniform magnetic field making an angle θ with the direction of the field. When the bar magnet is placed in a uniform magnetic field, that field can act a force on that pole. म्हणजे त्या मॅग्नेटिक चार्जवर या मॅग्नेटिक फील्डचा काय होतं, फोर्स एक्झर्ट होतं. तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही जर दुसऱ्याच्या घरी जाऊन राहिलात, आता सध्या हा बार मॅग्नेट कुणाच्या घरात आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या घरात हा बार मॅग्नेट राहतो. समजा फॉर एक्झाम्पल आपण मामाच्या घरी गेलो, काकाच्या घरी गेलो किंवा अजून कुठं आत्याच्या घरी गेलो, तर एक्झॅक्टली आपण तिथं जाऊन सिच्युएट झालो म्हणजे त्या लोकांचा फोर्स आपल्यावर एक्झर्ट होत असतो. त्यांच्या वागण्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. त्याच पद्धतीनं इथं जेव्हा बार मॅग्नेट हा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला जातो तेव्हा त्याचा फोर्स याच्यावर एक्झर्ट होतो. N पोलवर जो फोर्स एक्झर्ट होणार आहे त्याची किंमत MB असते आणि डायरेक्शन हे अलॉंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असतं. S पोलवर जो एक्झर्ट होणारा फोर्स आहे तो पण तेवढाच असतो MB, पण त्याची डायरेक्शन ही अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असते. देन 2 फोर्सेस इक्वल इन मॅग्नेट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन, दे आर ॲट अ डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं आपल्याला. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, AP आहे, अपार्ट. देन दे फॉर्म
अ कपल. कपललाच आपण टॉर्क असं म्हणतो. And that torque is given by, what is the definition of torque? Because in a first paper we have to already see the moment of torque, couple or impulse. Number of definitions. Torque is nothing but one force into perpendicular distance between the two forces. Therefore, torque tau is equal to force mb into perpendicular distance ap. From figure, sin theta is equal to ap upon ap. Therefore, AP is equal to AB sin theta. That is equal to 2L sin theta, because the distance between the two poles is 2L. Hence, torque tau is equal to MB into 2L sin theta. That is B into M into 2L into sin theta. That is equal to capital B. What is by definition M into 2L is capital M sin theta. Hence torque tau is equal to MB sin theta. This is the equation of torque acting on bar magnet in a uniform magnetic field. There are two cases. First case is when a bar magnet is placed perpendicular to the direction of the magnetic field. At that time what happens? Theta is equal to 90. Sin 90 is equal to 1. Hence tau is equal to mb. Means maximum torque will be acting on a bar magnet only when it is placed perpendicular to the direction of the field. Second case, if the bar magnet is parallel to the direction of the field, at that time parallel or anti-parallel, theta is equal to 180 or 0, sin 0 is equal to 0. Hence, torque acting on a bar magnet is 0, means the torque does not act on a bar magnet when it is placed parallel or anti-parallel to the direction of the field. And third case, when theta is equal to 90, B is equal to 1, then tau is equal to m. This is very important condition. Means torque acting on a bar magnet is equal to dipole moment only when the bar magnet is placed perpendicular to the direction of the field of unit induction. बघा बाळांनो, या एका कन्सेप्टवर 2 MCQ आहेत. या कन्सेप्टवर एक MCQ आहे. या कन्सेप्टवर याच्यावर नंबर ऑफ MCQs तयार होतात, किमान 10-12. कारण तो काढायचा आहे, एम दिला आहे, बी दिला आहे, साइन थिटा दिला आहे, याच्यावरून आपण टॉर्क काढू शकतो. किंवा टॉर्क दिला आहे आणि यम आणि बी दिलेला आहे, तर त्यावेळेला आपण थिटा काढू शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न किंवा 2 बार मॅग्नेट वेगवेगळ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेत, मेकिंग द सेम अँगल, हॅविंग द सेम डायपोल मुवमेंट, देन ॲट दॅट टाईम फाइंड द रेशो. अशा पद्धतीचे सुद्धा अनेक प्रश्न या कन्सेप्टवर पडतात. तर या ठिकाणी हा एक कन्सेप्ट घेऊन याच्यावरचे नंबर ऑफ MCQs कसे तयार होतात ते पण आपण याच्यानंतर पाहणारच आहोत. तर हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. आपल्या चॅनलला शक्यतो सबस्क्राईब करा. सगळ्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण आत्ता जे आपण व्हिडिओज पाठवणार आहोत ते मॅग्नेटिझम 11th and 12th विथ NCERT सिलेबस,
म्हणजे NCERTच्या सिलेबसप्रमाणेच आपण हे व्हिडिओ तुम्हाला सेंड करणार आहोत. स्टेट बोर्डाचा सध्या आपण थोडक्यात विचार कमी करतो आहे, कारण नीट आणि JEEसाठी आपल्याला काय लागणार आहे, NCERTचा सिलेबस लागणार आहे. तर इथं मी थांबते. थँक्यू.